झी मराठी वाहिनीने काही दिवसांपूर्वीच मदर्स डेच्या निमित्ताने एका नव्या मालिकेची घोषणा केली होती। ती नवी मालिका म्हणजेच कृष्णाईच्या लेकी। मात्र झी मराठी वाहिनीने कृष्णाईच्या लेकी या मालिकेचा ओरिजिनल प्रोमो प्रेक्षकांसमोर जाहीर केला नव्हता। मदर्स डेच्या निमित्ताने मालिकेचे नाव फक्त झी मराठी वाहिनीने जाहीर केले होते। मात्र आता या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला आहे आणि या मालिकेत कोणकोणते कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत, तसेच कृष्णाईची मुख्य भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे। चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेविषयी। या मालिकेत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत पाहूया त्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। झी मराठी वाहिनीवर सध्या मालिकांमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत। TRP टिकून ठेवण्यासाठी मालिकेच्या वेळा बदलल्या जात आहेत, तर कधी मालिकेत नवीन पात्र आणले जात आहेत, तर कधी वाहिनी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते। अशातच कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेमध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून होती। दरम्यान या मालिकेचा प्रोमो आता नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे आणि पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करणार आहे। निवेदिता सराफ यांचा खूप मोठा चाहता वर्ग असून त्यांनी 5 वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवरीलच अग्गबाई सूनबाई आणि अग्गबाई सासूबाई या मालिकेत काम केलं होतं। त्या काळी त्या बबड्याची आई म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या। त्यांच्या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली होती। दरम्यान आता पुन्हा एकदा निवेदिता सराफ आईच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे। आता त्या कृष्णाईच्या रूपाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे कृष्णाई म्हणजेच निवेदिता सराफ घरातील सगळी जबाबदारी खंबीरपणे सांभाळताना पाहायला मिळत आहेत। त्यात त्या म्हणताना पाहायला मिळत आहेत की मी लहानपासून ऐकलं होतं की बाईकडे फक्त चूल आणि मूल असतं, घरातील सगळी जबाबदारी पुरुषाकडे असते, परंतु माझ्या नशिबात वेगळंच घडलं। वंशाला दिवा नाही म्हणून नवऱ्यानं हात झटकला। तेव्हापासून माझ्या लेकीची आई पण मीच आणि बाप सुद्धा मीच। मी त्यांना सांगितलंय की हवं तेवढं शिका, ताट मानेने जगा। कोणीतरी म्हटलंय की पोटची बेटी धनाची पेटी, ज्याला समजली त्याने मनापासून जपली। दरम्यान झी मराठी वाहिनीच्या कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेची तारीख आणि वेळ अद्याप समोर आली नाही। तसंच निवेदिता सराफ यांच्यासोबत आणखी कोणकोणते कलाकार मालिकेत पाहायला मिळणार याची सुद्धा उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे। दरम्यान या प्रोमोवरून अनेकांनी ही मालिका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं म्हटलंय। झी टीव्ही वाहिनीच्या गंगामाई की बेटिया आणि मूळ तेलुगू मालिका राधाम्मा कुथरू या मालिकेचा रिमेक असल्याचं देखील म्हटलंय। परंतु असं असलं तरी देखील मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय। निवेदिता सराफ यांना पुन्हा आईच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत। दरम्यान झी मराठी वाहिनीच्या कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेसाठी तुम्ही देखील उत्सुक आहात का? तुम्हाला या मालिकेचा प्रोमो आवडला का? मालिकेचं कथानक तुम्हाला कसं वाटलं आणि या मालिकेत कृष्णाईच्या लेकी कोणकोणत्या अभिनेत्री असायला हव्यात या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तसेच झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी आणि कृष्णाईच्या लेकी या मालिकेला कोणता प्राईम टाइम देण्यात यावा याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।